सुखे येतो घरा नारायणा. तुम्हाला भगवंताची भक्ती करण्यासाठी कुठंच जाण्याची गरज नाही. कारण संतांनी सांगितलेलं आहे अनेक मार्ग आहे. मार्ग नाही असातला भाग नाही, पण सगळ्यात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे नाम. नाम घेता राहू नका, पुढे साक्ष आहे तुका. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं हे रे माये जाळ. तर हे सगळे प्रमाण आहेत, हे संतांनी आपल्याला दिले. राष्ट्रसंतांनी सांगितलं कासाया करावे जपतप वाटे, आजवरी केले परी प्रभू का न भेटे. हे सगळं आहे आणि हे आमच्या संस्कृतीने आम्हाला दिले. अनेक उदाहरणं आहेत, अनेक अनुभव आहेत, संतांचे अनुभव आहेत की सुखे येतो घरा नारायण. भगवंत स्वतः येतो की नाही. महायोग पीठे तटे भीमरद्या वरम पुंडरीका यदा तू मुनींद्रे समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोग पीठे पा महायोग पीठी पंढरपूर आहे. जिथं भक्त भगवंताला भेटायला जातो त्याला म्हणतात योग, आणि ते ठिकाण म्हणजे योगपीठ. पण जिथं भगवंत भक्ताला भेटायला जातो, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आला. पुंडलिक हल्ला नाही जागता, एवढंच काय तर वीट दिली त्याला, तुम्ही तिथं थांबा. म्हणजे काय सांगितलेलं आहे की कर्मयोग श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आपण विठ्ठलाच्या भेटीला जातो आणि ती काही न करता जातो. ज्ञानोबराया गेले, पण ज्ञानोबा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका जाईन गे माहे तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया. अवघाची संसार सुखाचा करीन, आणि एवढं त्यांचं टार्गेट होतं. मग तो सुखी झाल्यानंतर त्याचा निरोप घेऊन देवा मी तुला सांगायला येईल. आणि आपण घरी भांडण झालं की चालवारी, घरी काही जमलं नाही की चालवारी, रिकाम पण असलं की चालवारी. आता तर शेगावच्या वाऱ्याची तर एवढी धन्यता आहे की लोक त्याचे म्हणजे आता व्यवस्था करू परेशान झालेले आहे. आणि वारकरी एकही नाही, बरं वारकरी एकही नाही. कारण की परिस्थिती कशी आहे, शेगावची व्यवस्थाच अशी आहे. एखाद्या विचारलं होतं, नंबर नाही लागत हो म्हणे सेवेसाठी शेगावले. म्हटलं यार गावातलं गजानन महाराजचं मंदिर दूर काऊन, तोच गजानन इथं आहे. फक्त तो व्यवस्थेमुळे चमकला आणि आपला व्यवस्थेमुळे मागे पडला. बरोबर आहे की नाही. म्हणजे माणसाला काय पाहिजे, भौतिक व्यवस्था आहे का नाही. भौतिकतेत माणूस एवढा, म्हणून आपण तिने म्हणत ओम शांत शांत शांत. काय आधी दैवी, आधी भौतिक आणि आध्यात्मिक, या तिन्ही शांत्या माणसाला आवश्यक आहे. पण आपण एकाच्याच नांदी लागलो. काय तर भौतिक शांती नाही, सगळं टापटीप पाहिजे, स्टाईल पाहिजे, घराला अमकं पाहिजे, घर पाडू डबल बांधून राहिले तरी शांती नाही.
तरी शांती नाही. गाव काय स्टाईल लावली, स्टाईल सोडून सिरेमिक लावलं, अमकं लावलं, ढमकं लावलं, पण घरात किचकिच आहे, घरात प्रॉब्लेम आहे, घरात पैशासाठी भांडणं आहेत. लेखा सिमेंटचं घर पाडलं आणि त्याच्यात आता तू फार स्टाईल बसवली तरी सुद्धा मनस्ताप काही गेला नाही. भौतिक आहे ना ते. एजीवेस नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला आणि त्याने या माणसाच्या माइंड विषयी विचार हे लिहिलेलं आहे. एजीवेस म्हणतो की पूर्ण जगाची एक सभा म्हणजे एकच प्राईम मिनिस्टर होऊ शकतो, पण त्याच्यासाठी एका तत्वज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ते तत्वज्ञान असं असेल, त्याचं प्रतिपादन त्यानं केलं की त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचा उल्लेख नसल, त्याच्यामध्ये कोणता संकुचितता नसल, आणि विश्व धर्म परिषदेमध्ये त्याला उत्तर श्रीमद भगवद्गीता दिला. गीतेमध्ये कृष्ण उवाचं कुठंच नाही, भगवान उवाच आहे. भगवानला सगळेच मानतात. हिंदूंना ते सांभाळले म्हणून तिचा प्लस पॉईंट आहे. नाही तर अखिल मानव जातीले मार्गदर्शन करण्याची जर ताकद कुणात असेल तर ते श्रीमद भगवद्गीतेत आहे. हे जगाला कळालं, पण आज आम्हाला गीतेचा श्लोक येते किती लोकांना, येत असेल तर समजते किती लोकांना, आणि समजला असेल तर आकलन किती लोकांना झाला, आणि आकलन झाला असेल तर आचरणात किती लोकांना आला. कारण की परिस्थिती अशी आहे की ते झाकल्याले काय करतील, आता विकतील 7,000 रुपये कोर्स किंवा 7,000 रुपये महिना. मेडिटेशन आपले शिकलेले लोक करूनच राहिले. आपलं ध्यान आहे नाही का, आपलं ध्यान त्यांनी घेतलं. आता ते 7,000 हजार रुपयाचा क्लास घेऊन राहिले मेडिटेशनचा, आणि हे तिथं म्हणतात खूप चांगलं वाटते. अरे इथं बसून जरा सगळं इथं ध्यान करून पाहिजे ना. आमचे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे आमच्याच जवळ आहे. पण तुझा आहे, तुझं पासी, परंतु जागा चुकला असे काही घेणंच नाही आम्हाला. गंध फुलाऱ्यात आमची गीता झाकून ठेवलेली आहे, बरोबर आहे की नाही. देव आमचे देव्हाऱ्यात आहेत. आमचं पूजन कसं आहे, पूजन आम्ही कसं करतो देवाचं माहित आहे. हिवाळ्याचे दिवस असतात, मग देवाची आंघोळ घालतो. देवाची आंघोळ कशी घालतो, तो जातो थंड गार पाणी घेतो, याले गरम पाण्याने आंघोळ करतो, आणि देवासाठी गार पाणी. गार पाणी आल्यानंतर ते देवाऱ्यातले देव कोणाचा हात कोणाचा पाय असा धरतो. धरल्यानंतर तो बुचकळतो त्याच्यामध्ये. बुचकळल्यानंतर तो कपडा जो आहे तो हळूच असा झटकतो बाजून झटकल्यानंतर मग तो देवाऱ्यावर ठेवतो. त्याच्यानंतर मग ते देव असे लाईनीत लावतो. लाईनीत लावल्यानंतर मग गंध लावायची खरी मजा येते. आरसा उचलतो, असा हळूच व्यवस्थित लावतो, आणि देवाले लावताना कोणाच्या नाकातून कोणाच्या तोंडात, बरोबर आहे की नाही. हे आमचं पूजन. पूजा अगर यदि ठाठ से पानी चढ़ा फूलो चढ़ा, मंदिर से निकला हुआ है गाली बके बड़बड़ा. मंदिर में भगवान है, जीव का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म तो व्यर्थ अभिमान है. काही त्याच्यामध्ये प्राणच नाही, त्याच्यामध्ये काही भावनाच नाही. भाव शून्य होत चाललो. भाव म्हणजे काय हो नेमकं, भाव कशाला म्हणतात, बऱ्याच वेळा म्हणतात भाव असला पाहिजे. भाव म्हणजे काय, भाव म्हणजे किंमत. भाव कशाला म्हणतात, भाव म्हणजे ते की जसा मी आहो तसाच देव आहे, जे मला लागतं ते देवाला लागतं, म्हणून नैवेद्य. बरोबर आहे की नाही. हे कोणाला वाटलं, नैवेद्य कोणी खाल्ला, नामदेवाच्या हातचा का. अरे देवा माझ्या वडिलाच्या हातचा तू खातो, माझ्या हातचा खात नाही. तू जर खाशील नाही तर आता मी डोकं पुढील, पण मी वापस जाणार नाही. देवाला वाटलं का आता कठीण आहे. हा भाव पाहिजे, हा भाव वृद्धिंगत झाला पाहिजे. त्यावेळेस भगवंत तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आपला भाव काहीच नाही. फक्त आपण जातो कशासाठी, कोणी पिकनिकसाठी जाते, कोणी व्यवस्थेसाठी जाते, कोणी वैतागानं जाते. वारीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. खऱ्या अर्थाने एक वारी केली तरी भरपूर आहे, पण वारी समजली पाहिजे. कायिक तप झालं पाहिजे, वाचिक तप झालं पाहिजे, मानसिक तप झालं पाहिजे, आणि त्याच्यामधून माझ्या जीवनात कुठेतरी अंतःकरणात प्रकाश पडला पाहिजे की देवा हे जीवन काही जास्त नाही आहे. किती दिवस राहायचं आपल्याला इथे, किती दिवस राहायचंय. कोणी 40 वर्ष, कोणी 50 वर्ष, कोणी 70, कोणी 100. याच्यानंतर काय, कुठं जायचंय काही माहित नाही आहे का नाही. हे सोडून देणार आहे. पण आपण इथं जगत कसं, आपण असं जगत आहोत की याला वाटते मला मरायचंच नाही. पहा किती वर्षात झाला. एक जण काय करते 80 वर्षाचा होते, जवळ 70 वर्षाचा,
आणि त्याची इच्छा होती की आता आपण चांगलं घर बांधून राहू. त्याला हेच भानच नाहीये की आपण मरणार आहोत म्हणून. आता 70व्या वर्षी बोसकायचं घर बांधते. घर बांधल्यानंतर इनमिन समजा एखादं वर्ष भलभुरं राहते तो, त्याला ती गोडी लागते त्या घराची की झालं याच्यात मस्त राव, पण मरून जाते. पण वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, इच्छा होती त्या घरात राहायची. बरोबर आहे. इच्छा असल्यानंतर काय होतं, भगवंत काय जशी इच्छा असली ते पूर्ण करतेस. अरे बाबा याला याच्या घरात राहायचं आहे, पण मानव जन्म देऊ शकत नाही, कर्म तसे नाही आहेत. उंदराचा जन्म त्याच घरात. आता उंदराचा जन्म त्या घरात होते. आता हाय डौलानं फिरत असते, कारण घर मी बांधलाय, त्याला भान असते. पण या पोराले सुनीला माहित नसते ना एवढ्या स्टाईलच्या घरात हा उंदीर येते कसा. बरोबर आहे की नाही. आणि त्याची झोप मोडते. आता आल्याची भाषा सांगते मी तुमचा बापा, मी तुमचा बापा, पण त्याला काय समजते. तो म्हणते असं करा, आता तू राय दरवाजात उभी आणि मी घेतो हाती लाकूड आणि याचा आपण आज कामच काढू. शेवटी त्याची ती योनी खलास करून टाकते. ही परिस्थिती आहे. विनोद सोडून द्या, हे समजण्यासाठी आहे सगळं. म्हणून सांगितलेलं आहे की नामसंकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरी न लगती सायाचं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा. तर आपलं प्रत्यक्ष कुलदैवत, आपलं दैवत पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरला आलं. वैकुंठीची मूर्ती आली भीमातिरी, लाडका तोरी यशोदेचा. एवढंच काय, तीर्थयात्रा कशासाठी करायला लागते तर ज्ञानोबांनी सांगितलं की पहिले 4-5 लोकांना विचार सांग, मग ते सांगण्यासाठी पहिले ऐक. बरोबर आहे की नाही. आता ऐकत नाही, ऐकते तो दृष्टांत ऐकते, आता दृष्टांत सांगत फिरते. याले दृष्टांतातला सिद्धांतातला फरकही समजत नाही. बुवानं तेच सांगितलं म्हणते, खोटं असेल तर जाऊन बुवा विचार. आता बुवा म्हणते मी सांगितलं ते, पण मी हे उदाहरण पटवून देण्यासाठी कल्पतरूचं उदाहरण दिलं. तो कल्पतरूचं उदाहरण सिद्धांत समजते, तो उंदराची गोष्ट सिद्धांत समजते. म्हणजे अशा प्रकारचा अर्थ लोकोले पुराणी नासकेला शब्दज्ञानी. म्हणून हे समजलं पाहिजे की लक्षणार्थ काय, भावार्थ काय, शब्दार्थ काय. शब्दार्थावर सगळे वाद चालू आहे. समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक बुद्धिवादी, दुसरा बुद्धिजीवी आणि तिसरा बुद्धिनिष्ठ. बुद्धिवादी हा असा आहे की अभ्यास करतो, पण त्याला फक्त दुसऱ्याला उलट करायचं असतं, वाद घालायचा. कुठे गेला की बुवा तुम्हाला ते माहित आहे काय, बुवा तुम्हाला त्याच्यात काय माहिती आहे काय. आता याला माहित असते, याला जे माहित असते तेच बुवाले प्रश्न विचारत असते. आता बुवाला ते माहित असण्याची काही गॅरंटी आहे काय. त्यानं काय वाचलं आणि यानं काय वाचलं, बस बुवाले उलट गेलं की सगळ्या काय तो आपल्या पुढे नाही टिकत. त्याला मी प्रश्न विचारला होता, देऊ नाही शकला उत्तर. अरे पण ते उत्तर मिळून तू करायचं काय होतं, तुला जीवनात तर उतरायचंच नाही. हे बुद्धिवादी लोक काहीच कामाचे नाही. हे फक्त वाचन वादासाठी करतात. बुद्धिजीवी जे फक्त आपल्या ज्ञानाचं जीविकेसाठी करतात, समाजासाठी नव्हे. तो इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, कीर्तनकार आहे. त्यांनी अनेक वेगळ्या युक्त्या काढलेल्या आहेत. आजकालचं म्हणजे ते त्या भागवत धर्माचा याच्यामध्ये ते गाईचं आणून ठेवतात. काय गोशाळा, गाईले दान करा. आता ते काचात असतात ते पैसे, जो तो पाहिजे मग 100-200 ते टाकत राहते. अरे तुला धर्म प्रचारासाठी हे केलं, गायचं काय पाहून राहिला तू, ते गोरक्षणवाले पाहिजे ना. त्या भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी त्या पैशाचा यूज करणार. परंतु हे वेगवेगळ्या युक्त्या, आणि आजकाल लोक ते गाड्या भरून राहिले, तिकडे प्रवचन करून राहिले, कीर्तन करून. गाव तसंच राष्ट्राने सांगितलं, अरे रिकाम कशाला फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ. गावी राहती गरीब उपवासी, अन्न सत्र लावितो काशी. हे दान नव्हे का व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. गावातली शाळा ही मोडली, धर्मशाळा तू शेरी का जोडली. याने निघतो का जीवनाचा अर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. गाव वसान पडलं आणि याचे कीर्तन काशीले चालू. काशीले चालून याच्यासोबत जाणारे मटण खाणारे, कारण तिकडे त्याचा जो पैसा असते जातात, येतं ना ते बसतात तिथं. पण सांगितलं तिलभर मछली खायके, तिलभर मछली खायके कोटी गौदे दान. तिलभर मछली खायके कोटी गौदे दान, काशी करवटले मरे हिरवी नरकरी दान. कारण की नुसतं दमी मारून सुंग करून उपयोग नाही आहे. कारण की ज्या पद्धतीनं संस्कृतीनं सांगितलेलं आहे, नसल जमत तरी यत्किंचित प्रयत्न मनात आलं पाहिजे. मनात असं तर आलं पाहिजे की अरे मी कीर्तनाला चाललो, कमीत कमी 4 लोकांनी माझं कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर त्याच्याशी जाऊन भेटल, त्याच्याशी भेटल, त्याच्याशी संबंध बांधल की अरे बाबा तुमच्यामुळे हा योग आला,
पण तुम्ही माझी ओळख असू द्या. एखादा फोन कराल की तुम्ही कीर्तन ठेवलं, फार म्हणजे चांगलं म्हणजे काम केलं की आमच्यासारख्या माणसाला तुम्ही तिथं बोलवा, हे कुठंतरी संबंध बांधला पाहिजे ना. पण काहीच नाही, कीर्तन झालं तुम्ही कोण आणि आम्ही कोण, ही आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती हे संबंध बांधण्यासाठी आहे की आम्ही एका रक्ताचे जरी नसू तरी रक्त बनवणारा आमचा एक आहे. म्हणून आम्ही भाऊ भाऊ आहोत. आणि म्हणून एकमेकाला, अरे आजारी पडला जाणं त्याला भेटायला, पहा किती फरक पडते. आजारी पडल्यानंतर काहीच घेऊन नको जाऊ, फक्त नमस्कार की भाऊ तुमची तब्येत बरोबर नव्हती, आलो भेटायला, पहा त्याचा भाव फुलते. अरे इतक्या दुरून मला भेटायला आला. म्हणूनच ती पद्धत आहे की नातेवाईकाले पण आता त्याच्यातही आहे काहीतरी घेऊन जाय. नातेवाईकाला तसं जाता येत नाही. त्याच्या मागचा एक भाव आहे की एक तर त्याचा भाव वृद्धिगत होतो, त्याला काहीतरी आपल्या इथून भेटवस्तू मिळाली पाहिजे, हा एक उद्देश असतो. म्हणून सांगितलेला आहे की न लकी सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. हेच सावतामाळी कधीच गेले नाही पंढरपूरला, अरण मेंढेगाव जवळच आहे. त्यांचं काय होतं, ऊस गाजर रताळू अवघा झाला असे गोपाळू, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर पुरी अवघी व्यापली पंढरी, सावत्यानं केला मळा विठ्ठल रे केला डोळा. प्रत्यक्ष भगवंत तिथं आले, कारण त्याच्या हृदयातच भगवंत होता. बरोबर आहे की नाही. ते दाखवलेले आहे की त्यांना पंढरपूरला जायचंच काम नव्हतं. तर खऱ्या अर्थाने जीवन म्हणजे काय हे समजायचं असेल, नामस्मरण म्हणजे काय, तर ते सावतोबाकडून शिका. की तो इथं दिसतो, पंढरपूरला जायची गरज नाही. न लगती साया असं जावे वनांतरा, सुखे तो भरा नारायणा. आणि हे करायचं असेल तर काय करायला लागा, ताईचं बैसोनी कराय आवडी अनंत आळवावा. कारण की हे जे भागवत सप्ताह आहे, हे लौकिक पूजा, हे अस्थि पूजा करायची आणि हे पूजा वर्षभर याच्यात ठेवायची. आणि याच्यात ठेवून इथं जे जे ऐकलं, जे जे केलं ते घरी बसायचं आणि डोळे लावून घ्यायचं. आणि हा मंडप, हे कीर्तन, हे सगळं दिसलं पाहिजे. थाईचं वैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. त्याच्यासाठी अट्टास आहे. आम्ही इथून उठलो की आमचं संपलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे संतांनी जो मार्ग सांगितला, आम्ही लाखो रुपये खर्च करतो, पण सगळं मुसळ केला. सगळं धंद्यावाल्याचा फायदा, किराण्यावाल्याचा फायदा, अमक्याचा फायदा, ढमक्याचा फायदा, डेकोरेशन वाल्याचा फायदा. गप्पा शेवटी ह्याच राहतात. बाबू कशी व्यवस्था होती, कसा मंडप होता, किती दुरून कीर्तनकार बोलावला, नांदुऱ्याचा होता. म्हणजे सांगा गोष्टी ह्या कीर्तनकारानं काय सांगितलं, एखादं जर चुकलं तर बरोबर धरता. वा लयच बळबळ करत होते रात्री.
तिथं नाही बोललो, तिथं राखली तुमची. आता या इकडे. हा हे असं बोलणं असते. मग नाही वाजे चुकलं असेल. असं कसं चुकलं? इतक्या लोक आहेत म्हणजे इतका हुशार आहे. अहो तत्वज्ञान सोडून कोणीच जगत नाही. कारण की काहीच करायची गरज नसते, इच्छा नसते. हे गेले अनंती तैसे राहावे चित्त सुद्यावे समाधान असे म्हणतात. तुकोबारायन सांगितलंय म्हणजे हा मूळचाच ऐदी. पण तो तुकारामाचं वाक्य उच्चारतो. कधी म्हटलं, कशासाठी म्हटलं याचं काहीच घेणं नाही. कोण्या काळात म्हटलं? अरे ज्या वेळेस आपली परिस्थिती काय आहे, आपल्याला दुसऱ्याच्या ताटात जास्त दिसते. तुम्ही पहा, आपलं आपल्याला कधीच योग्य वाटत नाही. आपली परिस्थिती आपल्याला बरोबर वाटत नाही. आपलं घर आपल्याला बरोबर वाटत नाही. आपला शेजारी आपल्याला बरोबर वाटत नाही. आपली पत्नी आपल्याला बरोबर वाटत नाही. आपलं काहीच आपल्याला बरोबर वाटत नाही. आपल्याला दुसऱ्याचं बरोबर वाटते. का बरोबर वाटते? एक उदाहरण सांगतो. एक माणूस असते. आता त्याचं कसं, लोकांचं म्हणजे नांगरणं वखरणं सुरू तर हा फिरत असते इकडे तिकडे. मग लोकांचं पेरणीवर काम येते तर मग हा नांगरणं वखरणं सुरू करतो. मग ते झाल्यानंतर लोकांचं पेरणं होते, हे गीत येते तर मग हा ते काळ्याकडे येतं, मग भलं भुरं पेरते असं तसं. आता याचं पीक एवढं. मग ते झाल्यानंतर हा लोकांचं पाहिजे. हायचं पण देव खूपच आहे. वा एवढे टोले घेतले, घाई सहायचं पण मी वखरलो, सगळं हे केलं, पण आपलं काहीच जमून नाही राहिलं. या देवाचं काही खरं नाही म्हणे झालं. तो आपण तो म्हणते हा धंदा काही चांगला. मग तो मच्छीवाल्याकडे पाहिजे. अरे म्हणते लोक गेला की जाळंचं जाळं भरून आणते. त्याच्या घरी पाहणं किती मोठी बिल्डिंग आहे. ते झाल्यानंतर त्याच्या घरी किती सोनं नाणं, आपल्याला तोच धंदा पुरते. आता याच्यात ऐदी खटारा तो काय करते काहीच माहित नाही. हा एक तलाव घेते, वावरात खोदते, त्याच्या पाणी बिणी असते, त्याच्यात पाहते, काहीच सापडत नाही. भलं भुरं सापडते तर ते निवडत असं तसं. हा म्हणते जातं हेही काही कामाचं. मग म्हणते महाराज नको जायचं पण मस्त मजा आहे. आणि बरेच लोक मलाही म्हणतात तुम्हाला काय बाबा, म्हणून तर तब्येत आता मी दिसतोय तसा. कारण की मला जर पाहिलं तर एखादा महाराज म्हणे जायचं लयच रपाट आहे रे, किती दिवसापासून नाही काय महाराज पाहिला, जाळा कधी पाहिला तर विचारूच नका. लोकांचं सुरू होऊन जाते का हा तुम्हाला सगळं परभायते मिळते नाही का. म्हणजे ते ऐकलं ना बरं लोकांचं. हा मग हा म्हणते ते बरं. मग यानं काय केलं, आपल्याला एकदम प्रसिद्ध व्हायचं म्हणे. प्रसिद्ध व्हायचं तर मग काय करायला, भव्य कपडे घाला. कपडेनं लवकर महाराज बनते माणूस, बरोबर आहे की नाही. कपडेचं तर असं आहे की विचारूच नका. तो कपडे पाहिला की माणूस म्हणजे असाच लोटांगण घेत जाते की लय मोठा महाराज. यानं काय केलं, मग गावाच्या बाहेर झुडपा, बाजूने झुडपाच्या आधारानं बसला, कपडे घालून ध्यानस्थ मस्त आणि लागे. सकाळी 4 वाजताच म्हणजे आपल्याला म्हणजे लोक पाहतातच आले की. आल्यानंतर म्हणजे महाराजाला घेऊनच जातात. आता खरं नेमकं काय झालं की त्या गावात झाली त्या रात्री चोरी. आता हा इथं बसला होता. बसल्यानंतर याचं चालू होतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. लोक आले म्हणे 6 जण रात्री चोरी केली ना, आता इथं रामकृष्ण हरी म्हणून राहिला. धरला उलटा टांगला, लावला झोडणं. आता तो काय म्हणे राहायचं म्हणे काय परिस्थिती आहे म्हणे. खेती करी तो लांगा लुंगा, खेती करी तो लांगा लुंगा, आणि मच्छी मारी करी तो झांगा झुंगा. मच्छी मारी करी तो झांगा झुंगा, आणि महाराज बने तो उलटा टांगा. म्हणजे अशी परिस्थिती बेकार. तर ही आपली परिस्थिती आहे की आपल्याला दुसराचा संप्रदाय मोठा गोड वाटते. आज लोक नाही आता आपल्याला हे नाही लय दिवस झाले केलं, काही मजा नाही त्याच्यात. 4-4 लोक 5-5 लोक येऊन बसतात कीर्तनात. काय त्या कीर्तनात मजा काही नाही. तिकडे लय गर्दी असते. अरे बेंटे चमकते, सोनं ते सोनं असते, सोन्याला कस लागतात. म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की ठाईचं वैसुनी करा एक चित्त. कशाचं एक चित्त करणार? स्मरण भक्ती. त्यासाठी काय? श्रवण आणि कीर्तन. कीर्तन इथं उभं राहूनच केलं पाहिजे असं नव्हे. कलो केशव कीर्तनात, केशवाच्या कीर्तनानेच कलियुग करू शकल असं आपली संस्कृती सांगते. कीर्तन म्हणजे 4 गोष्टी इथं ऐकायच्या, 4 लोकांनी सांगायच्या. तो ना ऐकेल पण आपलं फक्त होतं. पण आपण कोणाला सांगतच नाही. पोटात का सोनं होय. एकही गोष्ट मला सांगा छातीवर हात ठेवून की भागवता ऐकल्यानंतर 4 लोकांनी सांगितले. गेला एवढा खर्च वाया जर सांगितले नसेल तर
अरे इथं ऐकल्यानंतर दुसऱ्याला सांगितलं की आपलं पक्क होतं. हे अभ्यासाची पद्धत याला कीर्तन मन स्मरण होते. नाही तर काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कारण की रामकृष्ण हरी आता एक बाई अशी होती की तिला काही जप करू द्या आता नसे आले. हा जपाले बसला की ते काहीतरी विचारणार त्याला. मग एक दिवस बसला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते म्हणजे हो साखर कुठे आहे. मग आता जप तुटला नाही पाहिजे साखरही सांगायला घेतलं. मग रामकृष्ण हरी डब्यात रामकृष्ण हरी डब्यात रामकृष्ण हरी डब्यात रामकृष्ण आता रामकृष्ण हरी डब्यात अशी जप चालू आहे. म्हणजे नियम तुटला. अरे समजून कर. श्रद्धेने बुद्धीने समजून घे आतील भगवान समजून घे. श्रद्धेनं बुद्धीनं समजून घेण्याचं हे जे अवडंबर कशासाठी आहे एवढं. हे वर्षभर टिकवायचंय भेज्यात. 7 कीर्तन झाले कोणता आपण घेतला काही माहित नाही. अभंगात कोणती गोष्ट ते सांगते झांगा झोंगा सांगितला होता आणि लांगा झोंगा सांगितलं होतं आणि मानाजाला उलट टांगलं होतं. हे बरोबर लक्षात आहे. पण दुसरं लक्षात राहणार आणि असं कीर्तन केलं तर बम लोक हसतात आणि त्या महाराजले हेही करतात. पण हे कीर्तन नाही. हे फक्त दृष्टांत आहे आणि हे फक्त चवीसाठी असते. कारण की कडू औषध द्यायचं असलं तर साखर थोडीशी लावा लागते. त्या प्रकारचा हा विषय आहे. म्हणून ठाईचं वेसुनी करा एकचित्त. कसं एकचित्त करायचं आहे. तुम्हाला शिवलीला अमृत जर उघडला तर श्रीकराची गोष्ट आहे की ज्याच्या 7व्या पिढीत श्रीकृष्ण जन्माला. तर तो श्रीकृष्ण चंद्रसेन राजाची पूजा बघतो. चंद्रसेन राजा काय करतो की सोन्याचं शिवलिंग सोन्याचे कमळ ते सोन्याची फुलं अर्पण करतो आणि सगळं सुवर्ण पात्राने पूजा करतो. हा श्रीकर बघत असतो. एका गवळ्याचा मुलगा आणि त्यानं बघितल्यानंतर ते पूर्ण डोक्यात ठेवतो. त्याला म्हणतात मानस पूजा. आणि ती मानस पूजा तो एका पडक्या म्हणजे खंडारा म्हणतात त्या खंडाऱ्यात जातो. तिथं माती असते. मातीचं शिवलिंग स्थापन करतो. पण त्या डोक्यात काय असते सोन्याचं शिवलिंग. ते झाल्यानंतर तो मातीचीच फुलं वाहते पण डोक्यात काय असते सोन्याची कमळं. हे सगळं तो करत असते. माती खेळत असते. आता त्याची मानसपूजा चालू असते आणि त्याची आई इकडे तिकडे शोधून दमते आणि दमल्यानंतर तिकडे येते आणि तिकडे आल्यानंतर त्याला एक झोडपा मारते. त्याच्या हातचे सोन्याचे कमळं पडतात. हे मनात एवढी ताकद आहे. म्हणून सांगितलेलं आहे मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला. आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. काही प्राप्त करायचं असेल तर मन. पण आपलं मनच ताब्यात नाही. आपलं मन कसं आहे मन वडाय वडाय उभं पिकातलं ढोर किती हाकाला फिरून येते पिकावर. म्हणजे असं हे मन आहे. तर या मनाला आकलन करण्यासाठी नामस्मरण की या मनाला एका जागेवर आणण्यासाठी नामस्मरण. कोणाचं नामस्मरण तर ते पुढच्या चरणात सांगितलेलं आहे. कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. ओ मंत्रहार पावा सर्व काळ मंत्रहार पावा मंत्र जपायचा आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीच का जपायचं. रामकृष्ण हरी जपायचं कारण असं आहे की रामकृष्णाच्या जीवनात जेवढं दुःख आलं तेवढं कोणाच्या जीवनात येत नाही. कोणाच्याच जीवनात नाही. रामाचं जीवन बघा. राज्यावर बसणार तर दुसऱ्याच दिवशी वरला. किती कठीण गोष्ट आहे. एखादा अटॅक येऊन गेला असता परंतु आनंदानं वनवास स्वीकारला. हे रामायण. रामायण कशासाठी वाचायचं. स्वतः कधी सुख अनुभवलो नाही. स्वतःच्या सुखाचा विचारच नाही.
स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही तर सगळा समाजाचा विचार, सगळा प्रजाजनांचा विचार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धर पिके गाई ओढल्या मसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, दडिता कांडिता जेवी ताक बाई, सोपनीही दुःख कोणी ना देखो डोळा प्रजाजन. पण रामाला पदोपदी दुःख आहे. एवढंच काय वनवासात गेला तर तिथे की सुखान राहिला काय? अनेक राक्षस लोक त्रास द्यायचे. शेवटी रावण आला आणि पत्नीला घेऊन गेला. तिला सोडण्यासाठी किती प्रयत्न आणल्यानंतर धोब्यानं काहीतरी निंदा केली. हे प्रजाजन परत तिला वनवासात पाठवलं. किती कठीण गोष्ट आहे. आणि आपण म्हणतो लोक माझं जीवन इतकं खराब आहे रे. हो, माझ्या जीवनात एवढं दुःख आहे की तुला काय सांगू. माझ्यासारखं तर जीवनच कोणाचं नाही. अरे त्यासाठीच रामायण वाच आणि मग कळेल की हे जीवन असंच असतं. कारण की